च्या धरणातून माजलगावच्या धरणामध्ये सुटणार पाणी, नेमकं हे पाणी कधी सुटणार आहे, ह्याचबरोबर किती क्युसेसने हे पाणी माजलगावच्या धरणामध्ये येणार आहे, ह्याचीच आपण सविस्तर माहिती ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। जायकवाडीच्या धरणामध्ये दिवसेंदिवस पाण्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्यामुळे ह्यामुळे जायकवाडीच्या धरणाची टक्केवारी वाढताना पाहण्यास मिळत आहे। आज जायकवाडीचे हे धरण जवळपास 70% पर्यंत पोहोचला असल्याची अधिकृत माहिती जायकवाडी धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेली आहे। कारण जायकवाडी धरणाच्या वरील धरणातून व नदीतून व गोदावरी पात्रातून पाण्याचा जी आवक आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आता जायकवाडीचे धरण हे झपाट्याने भरत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे। आज हे धरण 70% पर्यंत पोहोचला असल्यामुळे आता जायकवाडीच्या धरणातून उजव्या कालव्याच्या मार्फत माजलगाव धरणामध्ये पाणी सोडवण्यात येणार असल्याची माहिती आता या अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे। 10 जुलै 2025 रोजी जायकवाडी धरणातून उजव्या कालव्यामार्फत माजलगाव धरणामध्ये 2000 ते 2200 इतक्या क्युसेस वेगाने पाणी हे माजलगाव धरणामध्ये सोडवण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे आता जायकवाडीच्या धरणातून माजलगावच्या धरणामध्ये पाण्याची उजव्या कालव्यामार्फत सोडवण्यात येणार असल्याचे देखील सांगितले जात आहे। जायकवाडीचे धरण हे 100% कडे वाटचाल करत असल्यामुळेच आता या धरणातील पाणी हे माजलगावच्या धरणामध्ये सोडवण्याचा निर्णय या संबंधित अधिकाऱ्याकडून घेण्यात आला असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आज जायकवाडीच्या धरणातून माजलगावच्या धरणामध्ये उजव्या कालव्याच्या मार्फत हे पाणी सोडवण्यात येणार असून ह्या पाण्यास आज प्रारंभ देखील होणार असल्याची माहिती आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे। 2000 क्युसेस इतक्या वेगाने या उजव्या कालव्यामार्फत हे पाणी माजलगावच्या धरणामध्ये येणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे माजलगावकरांसाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावी लागणार आहे, कारण आता माजलगाव धरण हे लवकरच भरणार असल्याचं देखील आता सांगण्यात येत आहे। कारण जायकवाडीचं धरण भरल्यामुळे या धरणातील पाणी आता माजलगावच्या धरणामध्ये येणार असल्यामुळे आता माजलगाव धरणाची देखील टक्केवारी वाढताना आपल्याला पाहण्यास मिळणार आहे। या दोन्ही धरणाविषयीची अशीच नवनवीन बातमी तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।